नमस्कार मित्रांनो, साई केक झोनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बटरस्कॉच केक. एक सुंदर आणि स्वादिष्ट बटरस्कॉच केक असा आपण आज बघणार आहोत. आणि बटरस्कॉच केकसाठी इथे आपल्याला लागणार आहे बटरस्कॉच प्रलाइन आणि कॅरेमल सॉस. तर सगळ्यात पहिले आपण हा जो स्पॉन्ज इथे आपल्याला दिसत आहे तो आपण इथे स्क्रॅचपासून बनवलेला स्पॉन्ज आहे, बटरस्कॉच स्पॉन्ज. त्याला आपण 3 लेअरमध्ये कट करून घेणार आहोत. तर इथे आपण आपल्या केकला 3 पार्टमध्ये आपण 3 लेअरमध्ये आपण कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे. आता आपण एक केक बोर्ड घेतला आहे, त्याच्यावर एक लेअर ठेवलं, तिथे क्रीम लावलं थोडंसं आणि एक लेअर आपण त्याच्यावर ठेवलं आहे. आणि आपण त्याला आता मिल्क आणि आपण त्याला सोक करून घेणार आहोत. अशा प्रकारे ही फर्स्ट लेअर आपल्याला सगळ्या बाजूने नीट व्यवस्थित सोक करून घ्यायची आहे. आणि नंतर मग आपण त्याच्यावर व्हिप क्रीमचा एक लेअर देणार आहोत. इथे फर्स्ट लेअरला आपल्याला व्हिप क्रीम जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे, साईड वॉलला सुद्धा लावायचं आहे. आता फर्स्ट लेअरला क्रीम लावल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कॅरेमल सॉस टाकायचं आहे. आणि कॅरेमल सॉस हे जे होममेड कॅरेमल सॉस आपण तयार केलेलं आहे. आता कॅरेमल सॉस टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बटरस्कॉच. आपण जे प्रलाइन तयार केलं आहे ते आपण प्रलाइन इथे टाकणार आहोत आणि सगळीकडे व्यवस्थित त्याला आपल्या लेअरवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं क्रीम लावून आपण नेक्स्ट लेअर त्याच्यावरती ठेवणार आहोत. आता सेकंड लेअर त्याच्यावरती ठेवल्यानंतर नीट व्यवस्थित क्रीम सगळीकडे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. साईड वॉलसुद्धा आपल्याला क्रीमने नीट सिक्युअर करून घ्यायचं आहे. केकची साईड वॉल सिक्युअर करून घेतल्यानंतर आपल्याला ही जी सेकंड लेअर आहे ती पुन्हा सोक करून घ्यायची आहे मिल्कने, आपण जे पहिल्यांदा फर्स्ट लेअरला करून घेतलं होतं तसं. आणि नंतर मग त्याच्यावर आपल्याला क्रीम लावून पुन्हा आपल्याला सगळीकडे ते नीट व्यवस्थितपणे स्प्रेड करायचं आहे. सेम स्टेप आपण रिपीट करणार आहोत जे आपण फर्स्ट लेअरला केलं ते. कॅरेमल सॉस टाकणार, तो व्यवस्थित स्प्रेड करायचा आहे. नंतर मग त्याच्यावर बटरस्कॉच प्रलाइन टाकायचं आहे, ती पण नेट सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे. नंतर मग आपण त्याच्यावर थोडंसं क्रीम लावणार आहोत. 2 लेअरला स्टिक करण्यासाठी आपण लावतो क्रीम इथं. नंतर मग आपण थर्ड लेअर ठेवणार आहोत आणि त्याच्यासाठी पण आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. सोकिंग, देन एक लेअर आपल्याला व्हिप क्रीमचा, नंतर मग त्याच्यावर पुन्हा आपण कॅरेमल सॉस टाकणार आहोत. कॅरेमल सॉस टाकल्यानंतर मग त्याच्यावर प्रलाइन. आणि अशा प्रकारे आपण हा 3 लेअरचा एक क्रम कोट करून आपण हा जो केक आहे हा फ्रीजमध्ये ठेवणार आहोत अर्ध्या ते 1 तासासाठी. आणि अर्ध्या ते 1 तासानंतर आपण त्याच्यावर डेकोरेशन करू. आता आपल्याला केकवरून फायनल फ्रॉस्टिंग करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे इथे मी पेल येलो कलरचा यूज केलेला आहे. थोडासा साईड वॉलला पेल येलो कलर दिलेला आहे आणि त्यांनी फायनल फ्रॉस्टिंग आपण करून घेतो आहे. तर अशा प्रकारे पेल येलो कलर हा आपण साईड वॉलला तसेच वरती टॉपला हा पेल येलो कलर आपल्याला सगळीकडून व्यवस्थित अगदी नीट आपल्याला लावून घ्यायचा आहे. टॉपला आणि साईड वॉलला व्यवस्थित आपल्याला त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. नीट फिनिशिंग द्यायची आहे आपल्या केकला आपल्याला व्यवस्थित. आणि नंतर मग त्याच्यावर आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. इथे आपण N1 नोझलचा वापर करणार आहोत आणि तिथे थोडंसं येलो अँड पिंक क्रीमचा कंबाईन यूज केलेला आहे. आणि इथे आपण हे अशा प्रकारे आपण डिझाईन काढून घेत आहोत. नंतर मग थोडं ओपन स्टार नोझलमध्ये व्हाईट क्रीम भरून त्याचे आपण थोडे डॉट्स तिथे टाकून घेतले. नंतर आपण बॉटमला बॉर्डर नीट व्यवस्थित करून घेतली. त्यातल्या त्यात नंतर इथे आपण टॉपला थोडे स्प्रिंकल्स टाकले आहे व्हाईट कलरचे आणि लेटर्सने नाव लिहून घेतलं आहे बर्थडे गर्लचं. तर अशा प्रकारे हा एक सुंदर केक आता इथे आपला तयार झालेला आहे.